A spoonful of tradition, a touch of mango magic. Welcome to the royal world of श्रीखंड. तर सर्वात आधी आपल्याला बाउलमध्ये हॉंकड घ्यायचं आहे, म्हणजेच दहीला मलमलच्या कपड्यात बांधून 4-5 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मिळेल एकदम क्रीमी थिक चक्का. याला ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. मग ॲड करायचे पावडर शुगर आणि साईडला वाटीत थोडं दूध घेऊन त्यात केशर ॲड करायचं आहे आणि ते मिक्सचर पोर करायचं आहे बाउलमध्ये. नंतर ब्लेंडरने छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. मग त्यात ॲड करायची आहे मँगो प्युरी. प्लस त्यात ॲड करायचं आहे कार्डमन पावडर आणि पुन्हा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. विदाउट लम्स प्युरी बनवून घ्यायची आहे. मग त्यात ॲड करायचे मँगो चंक्स, ड्राय फ्रूट्स, कॅशू, आल्मंड्स आणि हे मिश्रण आता रेडी आहे सेट होण्यासाठी. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचं. त्यावर वरतून केशर स्प्रिंकल करायचे आणि आपलं होममेड श्रीखंड रेडी आहे. Some recipes speak of royalty, but this one, it tastes like home mango Shrikhand, always from the heart.